भारतीय जनता युवा मोर्चा आयोजित कणकवली विधानसभा मर्यादित नमो चषक 2024 बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार अजित गोगटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले। यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अमित साटम, देवगड युवा मोर्चा शहराध्यक्ष दयानंद पाटील, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, नगरसेवक प्रणाली माने, वीसी खडपकर, माजी नगरसेवक प्रियांका साळसकर, महिला आघाडी अध्यक्ष उषक्कला केळुसकर, रेश्मा जोशी, कौस्तुभ जामसंडेकर, नरेश डांबरी, सदाशिव भुजबळ, माजी नगरसेवक संजय तारकर, वैभव विडगे आदी उपस्थित होते। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नमो चषक स्पर्धा 2024 चे आयोजन संपूर्ण देशभर केले जात आहे। याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात आमदार नितेश राणे यांच्या विशेष सहकार्याने या ठिकाणी नमो चषक 2024 बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन भारतीय जनता युवा मोर्चा देवगड तालुका यांच्या वतीने तालुका अध्यक्ष अमित साटम आणि देवगड शहर अध्यक्ष दयानंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत चतुरंग बुद्धिबळ मंडळ यांच्या विशेष सहकार्याने या ठिकाणी आज इंद्रप्रस्थ हॉल या ठिकाणी संपन्न होत आहे। आणि या स्पर्धेच्या अनुषंगाने या स्पर्धेत सुमारे 120 हून अधिक स्पर्धक शालेय गट, खुला गट आणि महिला गट या गटामधून सहभागी झाले असून या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा नुकताच या ठिकाणी माजी आमदार अजितराव गोगटे यांच्या उपस्थितीत व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे। आपल्या सोबत आहेत आता तालुका अध्यक्ष अमित साटम साहेब, या स्पर्धेबद्दल आपण काय सांगू शकाल? नमस्कार। नमो चषक 2024 सन्माननीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांच्या या संकल्पनेतून कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये संपन्न होत असताना सन्माननीय मतदारसंघाचे आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी नमो चषकच्या बुद्धिबळ स्पर्धेचं या ठिकाणी उद्घाटन आताच संपन्न झालं। आणि खरोखरच एक तळागाळातील सर्व जे खेळाडू आहेत, बुद्धिबळ स्पर्धा ह्या क्वचितच होतात आणि हे जे स्पर्धक प्रत्येक गावागावात असतात त्यांना कुठेच त्यांचा सन्मान किंवा त्यांना स्पर्धेमध्ये सहभाग घेता येत नाही। त्यामुळे आजच्या ह्या खरोखरच आम्ही आयोजित केलेल्या स्पर्धेला मोठा प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे। असेच कार्यक्रम सातत्याने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हे नमो चषक किंवा प्रत्येक खेळाचं बुद्धिबळ स्पर्धा असेल, कॅरम स्पर्धा असेल, वेगवेगळे क्रिकेट स्पर्धा असतील, हे फक्त भारतीय जनता पार्टीच्या या पक्षाच्या माध्यमातूनच होताना दिसत आहे। असेच कार्यक्रम याही पुढे आम्ही मोठ्या उत्साहाने राबवणार आहोत। या नमो चषक स्पर्धेच्या माध्यमातून बुद्धिबळ स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद पाहता हा उत्स्फूर्त आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी देवगड शहर अध्यक्ष दयानंद पाटील आहेत। दयानंद पाटील, या स्पर्धेचा जो प्रतिसाद आहे आणि या स्पर्धेचं एकंदर नियोजन आहे याविषयी आपण काय सांगाल? खरं तर या स्पर्धेला एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे। कणकवली तालुका, वैभववाडी तालुका तसेच देवगड तालुका या तिन्ही तालुक्यातून बऱ्यापैकी प्लेयर आतापर्यंत 120 नोंदणी जी नमोची आपले नमो चषक या अंतर्गत जी एक लिंक आली आहे त्या लिंकवर झालेलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे। अजूनही प्लेयर्स येत आहेत, तर असा एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण अशा स्पर्धा भरत आहोत। येत्या काळात अजूनही नमो चषकचे विविध स्पर्धा जसं की क्रिकेट असतील, कॅरम असेल, एकांकिका आहे, त्याच्यात रस्सीखेच आहेत, संगीताच्या स्पर्धा आहेत, अशा बहुतांश स्पर्धा आपण देवगड तालुक्यात राबवण्याचं आपलं एकंदरीत पूर्णपणे नियोजन आपण करत आहोत। तर आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण कणकवली विधानसभा मतदारसंघातील या नमो चषक बुद्धिबळ स्पर्धेच्या निमित्तानं कणकवली, वैभववाडी आणि देवगड तालुक्यातील स्पर्धक या ठिकाणी सहभागी झाले आहेत आणि आपण या स्पर्धकांशी आता संवाद साधणार आहोत। या ठिकाणी वैभववाडीचे स्पर्धक आहेत। वैभववाडीच्या स्पर्धकांना या स्पर्धेच्या नियोजनाविषयी अथवा बुद्धिबळ स्पर्धेविषयी काय वाटतं, आपण काय सांगू शकाल? ते पहिल्यांदा आता नमो चषक नितेश राणे यांच्या संदेशाने इथे घडवला गेला आहे। आम्ही वैभववाडीच्या तालुक्यातनं आहे, इथे बघा एवढ्या लांबून आम्ही आलोय। लोकांचा उत्साह आणि पार्टिसिपेशन बघून खूप बरं वाटतं आम्हाला। स्पर्धेचं विशेष आकर्षण म्हणून तसं पाहिलं तर ज्येष्ठ गटातून देखील बुद्धिबळ स्पर्धेकरता या ठिकाणी स्पर्धक उपस्थित आहेत आणि हे विशेषतः देवगड तालुक्यातील आहेत। यांच्याशी आपण आता संवाद साधणार। काका, आपण काय सांगू शकाल या बुद्धिबळ स्पर्धेविषयी? बुद्धिबळ करतात खेळतो, पण ते नियमात काय एवढं आपला कल्पना नाही। नियोजन करायचं तुम्ही सांगा। नमो चषक बुद्धिबळ स्पर्धेच्या निमित्ताने महिला गटातून किंवा विद्यार्थ्यांनी देखील या मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। आपल्यासोबत आहेत
या स्पर्धेतील स्पर्धक विद्यार्थिनी. आपण मॅडम काय सांगू शकाल या स्पर्धेविषयी, आयोजनाविषयी एकंदर? नमस्कार, मी कणकवली मधून आली आहे. ही स्पर्धा मला खूप आवडली. ह्याच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांनाच बुद्धिबळाविषयीचे महत्त्व समजून येतं. थँक्यू. या तीनही तालुक्यातून स्पर्धा घेत असताना पालक वर्ग देखील या ठिकाणी आपल्या मुलांसोबत आलेला आहे. आपल्यासोबत आहे या स्पर्धेतील पालक. आपण या स्पर्धेच्या एकंदर नियोजनाविषयी आणि स्पर्धेविषयी काय संदेश द्याल? नमस्कार, माझं नाव प्रदीप रमेश नारकर. माझा मुलगा जय प्रदीप नारकर हे बुद्धिबळ स्पर्धेत खेळत आहे. नमो चषक 2024 कणकवली विधानसभा बुद्धिबळ स्पर्धा या देवगड इथे आज आयोजन केलेलं आहे. या निमित्तानं खरोखर चांगल्या प्रकारचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. यामध्ये मुलांना निश्चितपणाने त्यांच्या बुद्धीचा पैलू पाडण्यासाठी किंवा त्यांना बुद्धीला चालना देण्यासाठी अशा प्रकारची बुद्धिबळ स्पर्धा इथे आयोजित केलेला आहे. मी खऱ्या अर्थाने सांगेन अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करणं खूप महत्वाचं असतं, कारण मुलांना इथे प्लॅटफॉर्म किंवा एक प्रकारचं त्यांना पुढे जाण्यासाठी इथूनच ही सुरुवात आहे आणि अशा प्रकारची स्पर्धा आयोजित केली आहे. खूप खूप धन्यवाद. मी खूप आभारी आहे आणि मी आमच्या पालक वर्गाच्या वतीने खूप खूप मी धन्यवाद मानतो. या स्पर्धेला निश्चितपणे उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला आहे. या ठिकाणी देवगड, कणकवली, वैभववाडी तालुक्यातून स्पर्धक या ठिकाणी सहभागी झाले आहेत. पालक वर्गांचं देखील सहकार्य या ठिकाणी लाभत आहे आणि अशा स्पर्धेच्या माध्यमातून बुद्धिबळासारख्या खेळाला आणि विद्यार्थ्यांच्या बुद्धीला खऱ्या अर्थाने चालना दिली जाते, अशी प्रतिक्रिया पालक वर्गातून व्यक्त होत आहे. सिंधुदुर्ग 24 ताससाठी दयानंद मांगले, देवगड.